सिद्धेयः। ॐ नमः सिद्धेयः। ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः। कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम्। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै सज्ञानरूपाय नमोऽस्तु परमात्मने। श्री इष्टोपदेशी ग्रंथ के अंदर यहाँ पे अपना जो स्वाध्याय चला हुआ है उसके अंदर श्लोक क्रमांक 11 के ऊपर अपनी चर्चा चली हुई थी, जिसके अंदर राग द्वेष के कारण इस जीव को क्या सज़ा भुगतनी पड़ती है, इसका कथन यहाँ आचार्य देव इस श्लोक के माध्यम से कर रहे हैं, जिसके भीतर ये समझाया था कि ये राग और द्वेष रूपी ये जो मथनी के समान लगी हुई जो डोरी है, उस डोरी के खींचातानी के कारण यह जीव अज्ञान भाव के कारण संसारब्धौ भ्रमत्यसो, संसार में दीर्घ काल तक परिभ्रमण करता है। तो इसका मुख्य कारण क्या बताया? 2 कारण बताए यहाँ पे। एक तो जीव का अज्ञान भाव और दूसरा जीव के अंदर उत्पन्न होने वाली राग और द्वेष रूप परिणति, है ना। तो इसी को अपन ने क्या कहा था, जीव के मुख्य अंतरंग शत्रु कौन है? तो 3 हैं, मोह, राग और द्वेष। तो मोह भाव का सूचक यहाँ अज्ञान शब्द है। अज्ञान का अर्थ होता है मिथ्या ज्ञान। मिथ्या ज्ञान का क्यों होता है? तो मिथ्या दर्शन के साथ होता है। तो मिथ्या दर्शन यानी क्या? मोह भाव। तो मोह, राग और द्वेष ये जीव के अंतरंग शत्रु अनादि से रहे हैं, है ना। तो इसी को यहाँ आचार्य देव ने सूचित किया है और इसकी चर्चा के अंदर पिछले समय जो अपनी चर्चा चली हुई थी वो श्री कार्तिकेय अनुप्रेक्षा ग्रंथ के आधार से जो संसार है, 5 प्रकार का संसार है ना। द्रव्य संसार, क्षेत्र संसार, काल संसार, भव संसार और भाव संसार, ऐसे 5 संसार के बारे में यहाँ आचार्य देव ने कथन किया है। तो ये जो संसार शब्द आया है तो उसका व्युत्पत्ति जनक अर्थ जो है ये पंच परावर्तन रूप संसार कहा जाता है। तो ये पंच परावर्तन रूप संसार क्या है, इसकी चर्चा अपनी चली हुई थी, है ना। तो पिछले समय में अपन ने देखा था कि द्रव्य संसार, द्रव्य परावर्तन, द्रव्य संसार जिसे कहा हुआ है उसका स्वरूप क्या है ना। तो मुख्य रूप से उसके भीतर द्रव्य परावर्तन और नो कर्म द्रव्य परावर्तन ऐसे 2 भाग किए हुए थे और उसके अंदर में
अपन ने ये समझा हुआ था कि ये जो जीव हैं, ये जीव उद्गल के ग्रहण और त्याग, उद्गल के ग्रहण और त्याग रूप उसकी जो अवस्था बनती है, संक्षिप्त में उसको द्रव्य संसार कहा हुआ है, यानी द्रव्य परावर्तन कहा हुआ है ना। क्योंकि अपन ने क्या जाना था, एक समय में एक ही प्रकार के जो जीव उद्गल परमाणुओं को ग्रहण करता है, उसी मात्रा से स्निग्ध, रुक्ष, मंद, तीव्र, मध्यम जितनी और रस, रूप, गंध, वर्ण, ये उद्गल के सब क्या हैं, ये चतुष्टय हैं, स्वभाव हैं। तो उनको वो जितनी मात्रा में प्रथम समय में ग्रहण करता है, ठीक उसी प्रकार से दूसरे समय, तीसरे समय, चौथे समय, ऐसा कर कर के क्रमवार रूप से जब वो ऐसे ग्रहण कर पाता है, करता है, तो उसको एक द्रव्य संसार कहा हुआ है। तो इसके बीच के अंदर में अलग अलग प्रकार के पुद्गलों को ग्रहण करना, इसका यहाँ पे अंतर्भाव नहीं होता। आई बात समझ में? तो इसका मतलब क्या है, ये द्रव्य संसार जो है ये बहुत बहुत बड़ा है ना। इसी को अपन क्या कर रहे थे, श्री कार्तिकेय अनुप्रेक्षा ग्रंथ के अंदर संसार अनुप्रेक्षा जो आती है, उसके आधार से अपन ने यहाँ पे समझने का प्रयास कर रहे थे 5 प्रकार के संसार में। तो आज जो है, जो क्षेत्र संसार है ना, क्षेत्र संसार का अर्थ क्या ग्रहण किया है, इसको अपन यहाँ देखते हैं। तो क्षेत्र संसार इस प्रकार कहा हुआ है, संसारानुप्रेक्षा गाथा क्रमांक 68। तो देखिए, कार्तिकेय अनुप्रेक्षा के भीतर इस प्रकार से कथन आता है क्षेत्र संसार का। सो को विनक्ति देशो लोयाया सस्य निर्वसे सस्य जत्थन सौवो जीवो जादो मरिदो य बहुवारम। यहाँ पे आचार्य देव कह रहे हैं, निरवशेषस् लोया या सस, यानी इस संपूर्ण लोकाकाश का, लोकाकाश कितना बड़ा है, 14 रज्जु प्रमाण है ना लोकाकाश। तो 14 रज्जु प्रमाण मतलब बहुत बड़ा उसका डायमेंशन हो जाता है। तो यहाँ आचार्य देव कह रहे हैं, इस संपूर्ण लोकाकाश के सको नवी देशो नथी, ऐसा कोई भी प्रदेश नहीं है, ऐसा कोई भी प्रदेश नहीं है, जत सव्वो जीवो बहुआरम न जादो य मरिदोय, यानी ऐसा कोई भी प्रदेश इस लोकाकाश के भीतर नहीं है जिस प्रदेश के भीतर इस संसारी जीव ने अनेक बार उत्पन्न हुआ है और मरण को प्राप्त हुआ है। तो आप देखो, इसको यहाँ पे क्या कह रहे हैं, क्षेत्र परावर्तन, क्षेत्र संसार। क्षेत्र का अर्थ क्या लेना है कि इस पूरे लोकाकाश के भीतर जितने प्रदेश हैं, उन प्रदेशों में, ऐसा ही कथन द्रव्य अष्टपाहुर के भीतर भी आता है, ऐसा कोई भी प्रदेश नहीं है जिस प्रदेश में इस जीव ने जन्म नहीं लिया हो और मरण नहीं किया हो। तो आप सोचो इस क्षेत्र की कितनी जबरदस्त व्याप्ति है। तो ये जो लोकाकाश है ये 3 भागों में बटा हुआ है ना, अधोलोक, ऊर्ध्वलोक और मध्यलोक। तो हम सभी मध्यलोक में स्थित हैं। और साइंस के हिसाब से जो प्लैनेट्स, गैलेक्सीज, एक्सोप्लैनेट्स जिनके बारे में नई नई डिस्कवरी होती है सब,
जो आप जान रहे हो वो सब कहाँ है? वो सब मध्यलोक का एक छोटा सा बिंदु है। मध्यलोक में असंख्यात द्वीप समुद्र कहे हैं तत्वार्थ सूत्र जी के भीतर, है ना। और इस 2.5 द्वीप के भीतर 72 चंद्र और 72 सूर्य भी कहे हुए हैं। ये कब कहे? 2500 साल पहले कहे हुए हैं। तब तक तो साइंस यही मानता था कि एक ही सूर्य है और एक ही चंद्र है। तो अब ये मानने लग गए हैं कि अपनी अपनी गैलेक्सी के भीतर एक सूर्य होता है। अब ये साइंस मानने लगा है। और उसके बाद अभी एक्सोप्लैनेट्स, ये भी कल्पना निकल गई है जिसके अंदर ये अब स्वीकार किया गया है कि इस यूनिवर्स में देयर आर नंबर ऑफ सन्स एंड नंबर ऑफ मून्स। नाउ साइंस इज एक्सेप्टिंग इट अभी के समय में। तो साइंस प्रॉब्लम क्या है? जो कोई चीज़ जिनेंद्र देव कहते हैं, आगम कहता है, हमारे आचार्य भगवान कहते हैं, तो हमें स्वीकार नहीं होता। लेकिन एक साइंटिफिक छोटा सा छद्मस्त जीव कुछ छोटा मोटा करके रिसर्च करके कुछ बड़ा पब्लिश हार्वर्ड यूनिवर्सिटी में, फिर येल यूनिवर्सिटी में, कैम्ब्रिज में, ऑक्सफोर्ड में, MIT में पब्लिश होता है, तो हम सब उसको पकड़ लेते हैं, हाँ ये सत्य है। जो परमात्मा ने कहा है उसके ऊपर विश्वास नहीं है। जो आगम में वस्तु तत्व आया है इसके ऊपर विश्वास नहीं है। लेकिन हार्वर्ड से, ऑक्सफोर्ड से कोई रिसर्च पेपर निकलता है, उसमें सब दुनिया विश्वास करने लगती है। क्या करो भाई? यही जीव का ज्ञान भाव है। और ये साइंस रोज बदलता है, लेकिन ये जो सत्य है ये शाश्वत सत्य है, क्योंकि केवल ही के ज्ञान के आधार से निकला हुआ सत्य है। ये कभी बदलता नहीं है। लेकिन ये स्वीकार नहीं कर पाता जीव ना, स्वीकार करना बहुत मुश्किल है। तो यहाँ पे कह रहे हैं ऐसा लोकाकाश का कोई भी प्रदेश नहीं है जिस प्रदेश के भीतर इस जीव ने जन्म मरण को प्राप्त नहीं हुआ हो। तो उसके भीतर ऊर्ध्वलोक में 16वें स्वर्ग 9 ग्रह तक जो विमान है वो सब आ गए हैं। मध्यलोक अपने को जो पता है, अभी भरत क्षेत्र के भीतर अपन स्थित हैं। तो अब हम ये नहीं कह सकते हैं कि अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ये बाकी के सारे देश हैं, ये कौन से खंड में है। वी कैन नॉट से फॉर श्योर, वो दैट्स अ डिफरेंट डिस्कशन। बट समझने के लिए क्या कहना, मैं क्या कह रहा हूँ कि इसका जो क्षेत्र है वो बहुत बड़ा है, अपने विचार से बहुत परे हैं, साइंस के विचार से बहुत परे हैं। तो साइंस के भीतर जो कुछ भी दिखाया गया है, इतने एक्सोप्लैनेट्स की डिस्कवरी हो गई है, इतने सब, मतलब अभी हबल, नासा ने जो छोड़ा हुआ हबल टेलीस्कोप है, वो अभी जाके क्या कुछ मतलब देयर आर सेंडिंग सो मेनी पिक्चर्स ऑफ द यूनिवर्स, वो सब मध्यलोक में है। तो इसका आकार बहुत बड़ा है ना, बहुत बड़ा है। और ठीक उसी प्रकार से फिर अधोलोक है। अधोलोक में 7 पटल हैं, 7 पृथ्वियाँ हैं। तो यहाँ पे आचार्य देव कह रहे हैं क्षेत्र संसार के स्वरूप में इस जीव ने इतनी बार जन्म और मरण किया हुआ है कि लोक का कोई भी एक क्षेत्र बचा हुआ नहीं है जिसमें इसने मरण नहीं किया हो या फिर जन्म नहीं लिया हो। सब जगह घूम घाम के आ गया है, सबकी यात्रा कर ली है, सारी नरक की यात्रा हो गई है, एकेंद्रिय, द्विइंद्रिय, चतुरेंद्रिय सारी पर्याय की यात्राएं हो चुकी हैं। अधोलोक, ऊर्ध्वलोक, मध्यलोक में सब जगह जाके आ गया है जीव, संसार में भ्रमण करते हुए। तो ये एक है क्षेत्र परावर्तन, ये है क्षेत्र संसार। तो इस क्षेत्र संसार के 2 भाग होते हैं, सुह क्षेत्र परावर्तन और सुह क्षेत्र परावर्तन और पर क्षेत्र परावर्तन। ऐसे 2 भाग वापस किए हुए हैं इसमें। तो देखिए इसमें क्या कहते हैं, स्वह क्षेत्र परावर्तन। स्वह क्षेत्र परावर्तन का स्वरूप क्या दिया हुआ है? कोणी एक जीव सूक्ष्म निगोदी जीवाच्या जगन अवगाहनेने उत्पन्न झाला, श्वासाच्या 18व्या भागा इतक्या आयुष्याचा उपभोग घेऊन मरण पावला,
यानी ये लब्ध पर्याप्तक सूक्ष्म निगोदी जीव का वर्णन कर रहे हैं. हाँ, ऐसे समझिए. पुन्हा एक प्रदेशाने अधिक अशा अवगाहनेने उत्पन्न झाला. तदनंतर क्रमाने 2, 3, 4 प्रदेशांनी अधिक 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 अशी अवगाहना करत तो उत्पन्न होऊन स्वयंभू रमण समुद्रामधला महामत्स्यच्या अवगाहने एवढे शरीर धारण करून ज्यावेळी तो उत्पन्न होतो, महामत्स्याचे शरीर 1000 योजन असते. आपण योजनाचं गणित घातलं होतं, राईट. एक योजन म्हणजे किती? 14.5 किलोमीटर म्हणजे एक योजन होतं. 1000 योजन म्हणजे विचार करा किती मोठा असेल ते, राईट. आणि 500 योजन रुंदीचे व 250 योजन उंचीचे त्याचे शरीर असते. हा स्वयंभू रमण समुद्रामधला सर्वात मोठा जीव आहे, पूर्ण जीव गणनेमधला, म्हणून त्याला घेतलेला आहे. त्याची अवगाहना सगळ्यात मोठी आहे. सर्वात मोठे शरीर याचे असते. अशा रीतीने जगन्य अवगाहनेपासून क्रमाक्रमाने महामत्स्य अवगाहना धारण करीपर्यंत जेवढा काल व्यतीत होतो तेवढ्या कालाला एक क्षेत्र स्वक्षेत्र परिवर्तन काल म्हणतात. आलं लक्षात? हा, पण त्याच्यामध्ये जर क्रम बदलला तर त्याचं ग्रहण नाही आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? पुन्हा एक प्रदेशाने एक सूक्ष्म निगोदी जीव जगन अवगाहनेत उत्पन्न होऊन श्वासाच्या 18व्या भाग इतका आयुष्य भोगून मरण पावला. त्यानंतर पुन्हा एक प्रदेशाने अधिक म्हणजे 2 प्रदेश, 3 प्रदेश, 4 प्रदेश, 5 प्रदेश असं करत 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 क्रमाने तो जोपर्यंत महामत्स्याची अवगाहना धारण करत नाही तोपर्यंत एक स्वक्षेत्र परिवर्तन कंप्लीट होत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये तो जर दुसरी पर्याय धारण केला, दुसरे क्षेत्र धारण केला, जास्त अवगाहना धारण केली तर त्याचं काउंटिंग ह्याच्यामध्ये येत नाही. तर हे छोट्या शरीराला धारण करून क्रमाक्रमाने 1 प्रदेश, 2 प्रदेश, 3 प्रदेश, 4 प्रदेश, 5, 10, 15, 20, 24 असं करत करत जेवढा प्रदेश हा स्वयंभू रमण द्वीप समुद्रमधला महामत्स्य धारण करतो तेवढं धारण करायला एक प्रदेशापासून तेवढे प्रदेश महामत्स्याचे जेवढे लागतात क्रमाने, त्यावेळी ज्यावेळी ही शृंखला पूर्ण होईल त्याला एक स्वक्षेत्र परिवर्तन काल असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे काय, देर इज नो वे टू काउंट दिस. काउंटिंगचे आपले जे मेजर्स आहेत, मॉडर्न मेजर्स, हे सगळे फेल होतात. म्हणजे ह्याचं एवढं भयानक स्वरूप आहे की एवढं करून तो एक क्षेत्र स्वक्षेत्र परावर्तन करतो. असे कितीदा क्षेत्र परावर्तन हे जीवानी केलेले आहेत संसारामध्ये राहून. जीवानी म्हणजे कोण? आपण सगळ्यांनी. आपण ही कुणाची कहानी है? आपली कहानी है ना. ये हमारी कहानी चल रही है. जो संसारी जीव है उनकी कहानी चल रही है. तर याला काय म्हटलेलं आहे? स्वक्षेत्र परावर्तन काल. आता परक्षेत्र परावर्तन काय आहे? आता हे स्वक्षेत्र जे आहे ते जीवाच्या अवगाहनेच्या अनुसार सांगितलं. आता हे दुसरं परक्षेत्र जे आहे ते क्षेत्राच्या दृष्टीने सांगतात. आता क्षेत्राला मुख्य करून कथन आहे. ते आधीचं होतं की स्वचं शरीर मुख्य करून कथन केलेलं होतं, म्हणून त्याला स्वक्षेत्र परिवर्तन. आता परक्षेत्र परिवर्तन म्हणजे काय की हे पुद्गलाचे परमाणू जे पूर्ण प्रदेशामध्ये, पूर्ण लोकाकाशमध्ये पसरलेले आहेत है ना. तर एक पुद्गल परमाणूचा प्रदेश रोखण्यासाठी जेवढी जागा लागते त्याला एक प्रदेश म्हटलेला आहे. तर आता हे परप्रदेश म्हणजे हे लोकाकाशामध्ये एवढे जे प्रदेश आहेत, जागा आहे, त्या जागेला मुख्य करून आता हे कथन केलेलं आहे. लब्ध पर्याप्तक जगन अवगाहनेच्या शरीराचा सूक्ष्म निगोदी जीव
लोकाकाशाच्या मध्यवर्ती 8 प्रदेशांना आपल्या शरीर अवगाहनेच्या मध्यवर्ती 8 प्रदेशामध्ये अंतर्भूत करून उत्पन्न झाला व श्वासाच्या 18व्या भागा इतका आयुष्य उपभोग घेऊन तो मरण पावला. पुन्हा त्याच अवगाहनेने, म्हणजे आधीची जी अवगाहना धारण केली होती त्याच अवगाहनेने 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 8 वेळा याप्रमाणे घनांगुलाच्या असंख्यात भाग प्रगान जगन्न अवगाहनेचे जेवढे प्रदेश आहेत तितके वेळा तो त्याच क्रमाने उत्पन्न होऊन तदनंतर लोकाकाशाच्या मध्यवर्ती 8 प्रदेशांच्या जवळच्या एका प्रदेशाला रोखून उत्पन्न होतो. याप्रमाणे लोकाकाशाच्या एक प्रदेशाला शरीराचा एक परमाणू व्यापून लोक प्रदेशाला आपले जन्मक्षेत्र बनवितो. म्हणजे काय अर्थ झाला की या लोकाकाशचं सगळी जी जागा आहे ती क्रमाक्रमाने तो सगळी जागा जन्ममरण करून तो व्यापून टाकतो क्रमाक्रमाने. हां, ॲट अ टाइम नाही, पण कुठला स्पेस राहत नाही ज्याने ते ऑक्युपाय केलेलं नाही आहे. ऑक्युपाय केलेलं नाही म्हणजे काय, जिथे त्याचा जन्म आणि मरण झालेलं नाही आहे असा कुठलाही क्षेत्र राहत नाही. या पद्धतीने सर्व लोकक्षेत्राला तो आपले जन्मक्षेत्र बनविल्याला जेवढा काळ लागतो तेवढ्या काळाला परक्षेत्र परिवर्तन काल म्हणतात. म्हणजे हे जे वर्णन आहे हे क्षेत्राच्या अपेक्षेने केलेलं वर्णन आहे. आधीचं जे वर्णन होतं ते शरीराच्या अपेक्षेने केलेलं वर्णन होतं, म्हणून त्याला स्वद्रव्य क्षेत्र परिवर्तन म्हटलं. आणि ह्याला परद्रव्य क्षेत्र परिवर्तन का म्हटलं, कारण जागेचा जो हे आहे तो पर आहे, वेगळा आहे. ती जी प्रदेश जी ऑक्युपाय करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्याबद्दल सांगतात. याच्यामध्ये सुद्धा कुठला एकदम छोट्यातला छोटा जीव जिथे घेतलेला आहे आणि तो जीव क्रमाक्रमाने तिथून हळूहळू क्रमाक्रमाने 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं करत पूर्ण लोकाकाश ज्यावेळी व्यापतो, मरून जन्मून ह्या क्रमाने ते सगळं करायला जेवढा काळ लागतो तेवढ्या काळाला परक्षेत्र परावर्तन काल असं म्हटलेलं आहे. असं या जीवानी संसारामध्ये क्षेत्र परावर्तन केलेलं आहे. याला क्षेत्र संसार म्हणतात. जसा द्रव्य संसार आपण केलो तसा हा क्षेत्र संसार आहे. म्हणजे ह्या पूर्ण लोकाकाशामध्ये असा कुठलाही क्षेत्र राहिलेला नाही आहे जिथे जीव जन्मला नाही किंवा जिथे जीव मेलेला नाही. सो कोविणथी देसो असा कुठलाही क्षेत्रच नाही आहे. लोयालोयस लोकाकाशमध्ये जथ्थण जीवो सव्वो जीवो जादो मरिदोय बहुवारम, अनेक वेळा ज्याच्या जन्म आणि मरणाचे क्षेत्र नाही आहे, जागा नाही, असं एकही क्षेत्र या पूर्ण लोकाकाशमध्ये नाही आहे. म्हणजे एवढा वेळा जन्म मरणाची संतती हा जीव करत आलेला आहे. म्हणजे काय की एवढा ह्या दुःख हा जीव भोगत आलेला आहे पंचपरावर्तन रूप संसार करून. हां, तर हे क्षेत्र परावर्तन, याला क्षेत्र परावर्तन म्हटलेलं आहे. आलं लक्षात. तर द्रव्य परावर्तन, क्षेत्र परावर्तन. आता काल परावर्तन या बघायचे काय सांगतात. 69 नंबरची गाथा आहे. उसप्पिणी अवसप्पिणी पडम समयादि चरम समयतम जीवोकमेन जन्मदी मरदीय सव्वेषु कालेषु. उत्सर्पिणी आणि अवसर्पिणी हे काय आहेत माहिती आहे का आपल्याला. हे कालचक्र आहे ना. उत्सर्पिणी आणि अवसर्पिणी हे कालचक्र आहे. आता आपण कुठल्या कालामध्ये आहोत, अवसर्पिणी कालामध्ये आहोत ना आपण आता. हां, अवसर्पिणी काल संपल्यानंतर उत्सर्पिणी काल सुरू होईल है ना. तर एक उत्सर्पिणी आणि एक अवसर्पिणी
हे कालाचे किती वेळ सांगितलेला आहे? नाही, त्याची कालगणना किती आहे अवसर्पिणीची? 10 कोडाकोडी सागर. 10 कोडाकोडी सागर एक उत्सर्पिणी आणि 10 कोडाकोडी सागर एक अवसर्पिणी, असं मिळून 20 कोडाकोडी सागरचा एक कालचक्र बनतो. आणि या कालचक्रामध्ये चौथा जो कालचक्र आहे, आता पंचम काळ होतो ना, तर चतुर्थ कालामध्ये तीर्थंकरांची उत्पत्ती होते. 63 शलाका पुरुषांची उत्पत्ती त्या काळामध्ये होते, अवसर्पिणी आणि उत्सर्पिणीमध्ये. तर इथे काय सांगतायत की अशा 20 कोडाकोडी प्रमाण ज्याचा समय आहे, काळ आहे, अशा उत्सर्पिणी व अवसर्पिणी कालाच्या पहिल्या समयापासून शेवटच्या समयापर्यंत सर्व समयात जीव क्रमाने उत्पन्न होतो व मरतो. आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द क्रमाने आहे, कारण बऱ्याच वेळेला मरतो आणि जातो, पण इथे क्रम सांगितलेला आहे, क्रमाक्रमाने व्हायला पाहिजे. अशा रीतीने जीवाचे जन्म मरण केले आहे. मरणे व उत्पन्न होणे या क्रमाने हा जीव या काल संसारात अनंत काल फिरत आहे. म्हणजे काय? याचा अर्थ आपण कसं समजून घ्यायचं की आता ह्याचं एक्सप्लेनेशन बघा काय दिलेलं आहे. कोणी एक जीव उत्सर्पिणी कालाच्या प्रथम समयामध्ये उत्पन्न झाला, एक समयात, व आपले आयुष्य संपल्यावर मरण पावला. पुन्हा दुसऱ्या उत्सर्पिणीच्या दुसऱ्या समयात उत्पन्न झाला. दुसरी उत्सर्पिणी, दुसऱ्या उत्सर्पिणीच्या दुसऱ्या कालात उत्पन्न झाला. ओके, मग कारण हे फार सावकाश शांत चित्ताने हे समजून घ्यायला आणि वाचायला लागतं, नाही तर कळत नाही. पुन्हा दुसऱ्या उत्सर्पिणीच्या दुसऱ्या समयात उत्पन्न झाला, आयु संपल्यावर मरण पावला. पुन्हा तिसऱ्या उत्सर्पिणीच्या तिसऱ्या समयात जन्मला व आयु समाप्त करून मरण पावला. पुन्हा चौथ्या उत्सर्पिणीच्या चौथ्या समयात जन्मला व आयु संपल्यावर मरण पावला. या क्रमाने उत्सर्पिणी कालाचे जेवढे समय आहेत ते सर्व आपल्या जन्मानी पूर्ण केले. तसेच अवसर्पिणीचे समयही वरच्या समयानुसार अनुसरून आपल्या जन्मानी पूर्ण करीतो. जसे जन्मानी उत्सर्पिणी अवसर्पिणी कालाचे समय हा जीव पूर्ण करीतो, त्याप्रमाणे हा जीव आपल्या मरणाने देखील वरच्या क्रमाला अनुसरून दोन्ही कालाचे समय पूर्ण करतो. बरोबर, कारण प्रथम उत्सर्पिणीच्या प्रथम कालामध्ये जन्म होतो आणि मरतो. मग द्वितीय उत्सर्पिणीच्या द्वितीय कालामध्ये जन्मतो आणि मरतो. मग तृतीय उत्सर्पिणीच्या तृतीय कालामध्ये जन्मतो आणि मरतो. हा क्रम पकडायचा आहे. मधले त्याचे अनंत वेळा जे जीवची मरण उत्पन्न झालेलं आहे ते पकडायचं नाही याच्यामध्ये. कळलं का? याप्रमाणे हे काल परिवर्तन समजावे. उत्सर्पिणी काल 10 कोडाकोडी सागरोपम वर्षाचा आणि अवसर्पिणी कालही तेवढा आहे. याचे समय अनंत समय होतात. हा समय हा कालाचा अत्यंत सूक्ष्म विभाग आहे, ज्याच्यात पुन्हा विभाग होत नाही. म्हणजे काय कळलं आपल्याला? पहिल्यापासून सुरू झालं, पहिला काल पहिला, दुसऱ्याच्या दुसऱ्या वाला. म्हणजे उत्सर्पिणीचे 10 कोडाकोडी सागर जो काल आहे त्या कालाची गणना समयामध्ये, आणि समयाचा एवढा अविभाज्य घटक आहे त्याच्या पुढं समय डिवाइड होऊ शकत नाही. तर त्या समयाची गणना करून तो क्रमवार
ते समय पूर्ण होऊपर्यंत उत्सर्पिणीमध्ये 1 उत्सर्पिणी, 2 उत्सर्पिणी, 3 उत्सर्पिणी, 4 उत्सर्पिणी, 5 उत्सर्पिणी करून जे अनंत समय आहेत ते अनंत समय पूर्ण केल्यानंतर आणि मरून झाल्यानंतर 1 उत्सर्पिणीचा काल संपतो. कळलं? त्यामुळं मधलं जे मरण आणि जन्म आहे म्हणजे काय, प्रथम समयानंतर तो नंतर कुठलाही जीव होऊ शकतो आणि एकच समय जगतो असं नाही, त्याला 10,000 वर्षाची आयुष्यसुद्धा लागू शकते. जर तो स्वर्गामध्ये गेला किंवा नरकामध्ये गेला तर जगन्नावी 10,000 वर्षाची आहे तर ती लागू शकते, तर त्याची गणना याच्यात नाही करायची. किंवा तो मनुष्य पर्यायामध्ये आला आणि मनुष्यामध्ये चतुर्थ कालामध्ये जर जन्मला तर चतुर्थ कालामध्ये आयु खूप असतो, मोठी असते आयु खूप, तर त्याचं काउंटिंग नाही करायचं याच्यामध्ये. ते मधलं सगळं काहीही काउंट नाही करायचं जोपर्यंत त्या जीवाची पूर्ण परिस्थिती ज्यावेळी अशी होत नाही की दुसऱ्या उत्सर्पिणीच्या दुसऱ्या समयामध्ये जोपर्यंत तो जन्मून येत नाही तोपर्यंत हे कालचक्र पूर्ण होत नाही. असं करत 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 क्रमवार उत्सर्पिणीचे सगळे समय जेवढे आहेत, अनंत समय जे आपण सांगू शकत नाही किती आहेत, तेवढे अनंत समय ज्यावेळी तो पूर्ण करतो त्यावेळी 1 काल परावर्तन होतं. प्रत्येक जीवाचं सगळ्यांचं असं उत्सर्पिणी आणि अशी अवसर्पिणी असं एक समून 1 कालचक्र आहे. तोपर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय, 1 काल परावर्तन म्हटलेलं आहे ह्याला. 1 काल परावर्तन, असे काल परावर्तन ह्या जीवानी खूप वेळा केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. खूप वेळा केलेलं आहेत म्हणजे किती वेळ झाला विचार करा तुम्ही. 20 कोडाकोडी सागरचा 1 कल्प आहे, याला 1 कल्प म्हणतात. 1 उत्सर्पिणी 1 अवसर्पिणीला 1 कल्प म्हणतात. तर 1 कल्पाचे एवढे समय आहेत, तर हे 1 कल्प करायला ह्या जीवानी किती वेळ घेतला असेल. त्याची गणना नाही, मायक्रोसेकंदपेक्षा सूक्ष्म आहे ते. मायक्रोसेकंदपेक्षा सूक्ष्म आहे असे समय आहेत आणि ते वाढत जातात. तर याच्यावरून कळतं की संसार किती भयानक आहे. ह्याच्यातून काय सार घ्यायचं आहे की संसार कितना भयानक है, यहाँ सुख नहीं है. ये सब आचार्य देव क्यों बता रहे हैं, वस्तु स्वरूप को यथार्थ रूप से दिखाने के लिए कि संसार का स्वरूप क्या है, हम कहाँ कहाँ घूम के आए हैं. हमारे पास क्षोभक्षम ज्ञान कुछ भी नहीं है. जो भी कुछ जान सकते हैं वो मात्र आगम के आधार से जान सकते हैं भाई. तर या आगमच्या आधाराने समजून आपण घ्यायला पाहिजे की आपण किती अनंत दुःख भोगून या परिस्थितीमध्ये आता या मनुष्यभावामध्ये आपण उत्पन्न झालेलो आहे, जैन कुलामध्ये उत्पन्न झालेलो आहे. इह मानुष्य पर्याय मिलन सुनी बहुजिनवाणी है ना, छळालामध्ये येते ना. तर हे खरंच आहे. म्हणजे ह्याच्यावरनं ज्यावेळी असं आपण ज्यावेळी विचार करतो आणि ज्यावेळी आपण विचार करून खरंच मंथन होतं आपल्या ह्याच्यामध्ये, त्यावेळी कळतं की हे किती सगळं दुर्लभ आहे. हा मनुष्यभाव किती दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये मनुष्यभावामध्ये सुद्धा जैन धर्माची प्राप्ती किती दुर्लभ आहे. जैन धर्माची प्राप्तीमध्ये होऊन सुद्धा देवशास गुरुवरची श्रद्धा उत्पन्न होणे, धर्मामध्ये रुची उत्पन्न होणे, ही सगळे किती उत्तरोत्तर फार 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 दुर्लभ गोष्टी आहेत. हा असंच स्वरूप आहे त्याचं. ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे की किती भयानक कथा आहे जीवाची, की कुठं कुठं आपण जाऊन आलेलो आणि काय काय आपण केलेलो आहोत. तर आता बघा पुढे काल परिवर्तन सांगितलं. आता भव परिवर्तन सांगतात है ना. भव, आता भावामध्ये कोण, आता चार आहेत आपले, 4 गती आहेत, ते घ्यायचे भावाचे है ना. नीर इयादि गदिनम अवरिठ्ठि दो वरठ्ठि जा वरदिठ्ठि जाव सौवठ्ठि सुविचम्मदी जीवो
केवे जप जंतम नेर इयादि गदिनम नरक गती तिर्यंच गती आणि मनुष्य आणि देवगती या 4 गतींचे जघन्य स्थितीपासून उत्कृष्ट स्थितीपर्यंत 9 ग्रैवेयक पर्यंत सर्व प्रकारच्या आयुस्थितीला धारण करून हा जीव जन्मतो. म्हणजे भवपरिवर्तनमध्ये काय सांगितलेलं आहे की क्रमाक्रमाने एका गतीपासून जघन्य आयु जी आहे ती जघन्य आयुपासून क्रमाक्रमाने वाढत 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 उत्कृष्ट आयु ज्यावेळी तो धारण करतो आणि असं करून 4ही गती ज्यावेळी तो पूर्ण करतो त्यावेळी काय होतं, एक भव परिवर्तन, एक भव परावर्तन, एक भव परावर्तन पूर्ण होतं. असा हा भवसंसार सांगितलेला आहे ना. हा क्रमाक्रमाने सांगितलेला आहे, मधलं ग्रहण नाही आहे. जसं आपण कालाचं ग्रहण केलं, मधलं कसं ग्रहण नाही केलेलं आहे, तसं इथं मधलं ग्रहण नाही करायचं, क्रमाक्रमाने ग्रहण करायचं. तर बघा इथं काय सांगतात. नाही, हे तीर्थंकरांना तुम्ही अप्लाय करू नका. ही जीवाची संसार परिभ्रमण आपण जो शब्द वापरतो त्याचा अर्थ काय आहे हे समजवायला लागलेत. संसार परिभ्रमण म्हणजे काय, तर हा संसार 5 प्रकारचा आहे आणि असा परिभ्रमण हा सगळे जीव करून आलेले आहेत. तर संसार परिभ्रमण किती दुःखदायी आहे हे सांगण्यासाठी संसाराचं स्वरूप समजावून सांगायला लागले. मग त्याच्यामध्ये सगळे जीव येतात. नाही, 11 गाथामध्ये फक्त संसारब्दौ भ्रमत्यसौ फक्त एवढं सांगितलेलं आहे की संसारमध्ये परिभ्रमण करतो. आणि टीकाकारने काय सांगितलेलं आहे की टीकाकारनी द्रव्य परिवर्तनादि रूपो भवोक्ती एवढंच म्हटलेलं आहे. म्हणजे द्रव्य परिवर्तनादि म्हणजे काय, द्रव्य, क्षेत्र, काल, भव, भाव आणि याला भवाब्दी म्हटलेलं आहे. म्हणजे काय, हे समुद्र आहे, संसार समुद्र म्हणतात ना. समुद्र म्हणजे काय, हे आहे समुद्र. हे कळल्यानंतर कळतं समुद्र काय आहे. तर हे आपण समजवून घेण्यासाठी आपण दुसऱ्या ग्रंथाचा आधार घेऊन इथे आपण चर्चा करत आहोत की संसारब्दौ भ्रमत्यसौ म्हणजे काय, संसार परिभ्रमण करतो म्हणजे काय करतो, किती रूपाने करतो. तर याचं इथे विश्लेषण देत आहे. हे विश्लेषण तत्वार्थ सूत्रामध्ये सुद्धा आलेलं आहे, कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये सुद्धा आहे और अन्य ग्रंथामध्ये सुद्धा आलेलं आहे. हां, 5 वेगवेगळ्या प्रकाराने होतं. हो, प्रकार जो आहे संसार 5 प्रकारचा संसार आहे. आता तुम्ही गेल्या वेळी मिस केला ना म्हणून ते जरा तुम्हाला हे व्हायला लागलं. हे गेल्या वेळी एक्सप्लेन केलेलं होतं मी की हे संसार म्हणजे काय, परिवर्तन परावर्तन म्हणजे काय, हे 5 प्रकाराने जीव करतो. तर कुठल्या प्रकाराने करतो, तर द्रव्यापेक्षेने करतो, क्षेत्रापेक्षेने करतो, कालापेक्षेने करतो, भवापेक्षेने करतो आणि भावापेक्षेने करतो. तर हे सतत चालू आहे अव्याहत रूपाने. तर याचं सगळं डिस्क्रिप्शन हे आपण समजू लागलो याच्यामध्ये की आपण संसारामध्ये फिरतो म्हणजे काय, हे अशा अपेक्षेने फिरतो आपण संसारामध्ये, अशा प्रकारे आपण संसाराने फिरत असतो. यालाच संसार म्हटलेला आहे. हां, ते संक्षिप्त हे आहे, कथन आहे. 4 गती आणि 84 लाख योनी हे फक्त समजवण्यासाठी एकदम संक्षिप्त कथन आहे. पण ते संक्षिप्त कथन नीट समजून घेण्यासाठी आपण हे समजून घ्यायला पाहिजे, कारण एवढं सगळं एका शब्दात सांगता येत नाही. द्रव्य, क्षेत्र, काल, भाव, परिवर्तन सगळं.
तर जर 4 गती आणि 84 लाख योनी म्हणजे काय, हा सगळा प्रकार आहे. द्रव्य क्षेत्र काल भाव परिवर्तन हा जीव करत आलेला आहे. हे पाचही एकाच वेळेला असतात का जीवन? हो, चालू असतं, अव्याहत रूपाने चालू असणार ना. हे सगळं तुम्ही जोपर्यंत आपण संसारामध्ये आहोत तोपर्यंत ह्या सगळे आपल्याला लागू होणार. पण ॲट अ टाइम द्रव्य क्षेत्र हो काल, सगळं हो, आपण द्रव्याने इथं आहोत, क्षेत्राने इथं आहोत, आता कालाने इथं आहोत, भावानी आहोत, भावानी आहोत. तुम्ही कुठल्याही गतीमध्ये जावा, हे पाची तुम्हाला लागलेले असणार. त्याचे ओव्हरऑलचं कॅल्क्युलेशन केल्यावर तेवढं होतं ते. तेच तर सांगायला लागलंय मग. त्याचंच तर डिस्कशन चाललंय की मध्ये ते दुसरे भाव जे तुम्ही ग्रहण केलेला आहात त्या भावांची तर गिनती नाही आहे. ते क्रमवार सांगितलेलं आहे. तर क्रमवार करून एक परावर्तन पूर्ण होतं. म्हणजे आपल्याला काय याच्यातून भावभासन काय करायचं आहे की हे संसारामध्ये या जीवानी सुखासाठी काय काय केलेलं आहे आणि किती दुःख त्याच्या भागी आलेलं आहे आणि अजून तो सुखाच्या शोधात आहे पण त्याला सुख मिळालेलं नाही. कारण संसार मार्ग हा सुखाचा मार्गच नाही आहे. संसार मार्ग हा सुखाचा मार्गच नाही आहे. नाहीतर तीर्थंकर का गेले असते सोडून? मग इथंच जर सुख असतं संसारामध्ये तर तीर्थंकर का गेले असते? जो संसार विषय सुख होता तीर्थंकर क्यों त्यागे, काहे को शिव साधन करते संयम सो अनुरागे. वैराग्य भावनामध्ये येतं ना. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संसारामध्ये जर खरं सुख असतं तर कविराज म्हणतात तीर्थंकरांनी संसार का त्यागला असता. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, कोणी एक जीव नरक गतीमध्ये पहिल्या नरकात 10,000 वर्षाचे जघन्य आयु धारण करून जन्मला. आयुष्य संपल्यानंतर संसारामध्ये भ्रमण करून पुन्हा त्याच नरकात तेवढेच आयु धारण करून जन्मला. अशा रीतीने 10,000 वर्षाचे जेवढे समय होतात तितके वेळा पहिल्या नरकातील जघन्य आयु धारण करून जन्मला व मेला. आलं लक्षात? त्याचे जेवढे समय होतात तेवढ्या समयामध्ये तो तितका वेळा पहिल्या नरकात जघन्य आयुष्य धारण करून जन्मला आणि मेला. रिपीटेड एक जघन्य आयुचे जेवढे समय होतात तेवढ्या समयामध्ये तो तेवढा वेळा जन्माला मरायला पाहिजे. त्यानंतर 10,000 वर्षे व एक समय अधिक असे आयुष्य धारण करून जन्मला व मेला. म्हणजे आता जघन्य आयु ग्रहण केलेली ना, आता जघन्यापासून हळूहळू उत्कृष्टकडे जायला पाहिजे, बरोबर? म्हणून मग काय केले तर एक समय वाढवला, बरोबर? तदनंतर पुन्हा 10,000 वर्षे व अधिक 2 समय आयु धारण करून जन्म मरण केले. म्हणजे काय, आयु वाढवत आहेत ना हळूहळू. असे एक समय वाढवीत 7व्या नरकातील उत्कृष्ट आयु 33 सागर वर्ष तो पूर्ण करतो. म्हणजे असं क्रमाक्रमाने वाढवत प्रत्येक समयाचे भाग करत प्लस समय एक समय असं म्हटलेलं आहे ना. त्यामुळं पुढच्या जी आयु धारण करेल तो 10,000 वर्षाचे समून, त्याच्यानंतर पुढची जी जगन्य आयु धारण करेल ती पुढची उत्कृष्ट होईल, नंतरची जगन्य होईल आधीची उत्कृष्ट होते, असे होते ना. तर ते धारण करून एक समय वाढवत जायचं. असं करत 7व्या नरकापर्यंतची उत्कृष्ट आयु 33,000 सागर आहे. 33 सागर. तर 33 सागरपर्यंत जोपर्यंत काळ होत नाही हे एक 10-20 वेळा वाचावं लागतं. मग हे डोक्यात बसतं, नाही तर बसत नाही डोक्यात. तदनंतर तिर्यंच गतीमध्ये जघन्य आयु अंतर्मुहूर्ताचे धारण करून परत उत्पन्न होतो आणि मरण करतो. म्हणजे जघन्य आयुपासून उत्कृष्ट आयुपर्यंत सांगितलेलं आहे. तसंच पुन्हा तेवढे आयुष्य धारण करून उत्पन्न करून मरण करतो. याप्रमाणे अंतर्मुहूर्ताचे जेवढे समय होतात तितके वेळा तो
अंतर्मुहूर्तायुष्य धारण करून उत्पन्न करून मरतो. तदनंतर अंतर्मुहूर्तावर 1 समय अधिक अशा आयुष्याने जन्मतो व मरतो. नंतर 2 समय अधिक, 3 समय अधिक, 4 समय अधिक, 5 समय अधिक इत्यादी करून अंतर्मुहूर्तायुष्याने जन्ममरण करतो. याप्रमाणे एक समय अनुक्रमाने वृद्धिंगत होत होत उत्कृष्ट आयु 3 पल्ल्यापर्यंत तो पूर्ण करतो. 3 पल्ल्याचा काळ पण खूप मोठा काळ आहे. 3 पल्ले आयु है ना, तर खूप मोठा काळ आहे हा. तर तो पूर्ण करीतो आणि मनुष्य गतीमध्ये तिर्यंच गतीप्रमाणे हा अंतर्मुहूर्तापासून परत 3 पल्ल्यापर्यंत पूर्णता करतो. असं करत करत मग तो देवगतीमध्ये येतो. मग देवगतीचं जगन्य हा असं करत करत 1 समय वाढवत 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 9 ग्रैवेपर्यंत असं होऊ शकतं. कारण असं जर झालं नाही तर संसाराचा अंत कधी होणार नाही. ही कालगणना का सांगितलेली आहे? ही कालगणना ह्याच्यासाठी सांगितलेली आहे की संसार भ्रमणामध्ये मिथ्यात्वाने जो जीव अडकलेला आहे, जोपर्यंत मिथ्यात्वाचा त्याग नाही तोपर्यंत हाच मार्ग आहे. आता एंडला एक गाथा येणार आहे ह्याच ग्रंथामध्ये की हे पंचपरावर्तन जीव का करतो याचं कारण देणार आहेत. तर आपण कारण सुद्धा बघूया. तर असं करत करत एक समय जघन्य आयुपासून वाढवत 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 पूर्ण नरकगती, तिर्यंच गती, मनुष्यगती आणि देवगती हे ज्यावेळी एकदा क्रमाने तो पूर्ण करतो त्यावेळी 1 भाव परिवर्तन होतो. ते 1 भवतारी म्हणतात ते काय? ते वेगळं. 1 भावावतारी म्हणजे आता ज्यांचं पुढं आता मोक्षाला जाणं फिक्स आहे, एकच भाव. आपण परावर्तन समजतो ना. आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे चक्र बघितलं, ते एकदम छोट्या कणापासून तर ते मत्स्यपर्यंतचं शरीर धारण करणारं एक बघितलं टाईप. नंतर अजून बघितलं कालप्रमाणे एक बघितलं समयानुसार. नंतर अजून बघितलं आता जस्ट बघितलं ते आठवत आहे. हे 3च अजून बरेच बघितलं आपण. 5 बघितले ना. बघितलं. द्रव्य, क्षेत्र, काल, भाव. आता भाव चालू आहे. आणि भाव. भाव 5वां चालू आहे. चौथं चालू आहे. पहिलं द्रव्य, काल, क्षेत्र विसरलं. क्वेश्चन होता की आता 1 भाव असं म्हणतो ना, तर आता असा क्वेश्चन होता की जगात काय तर 10,000 नरकात सगळं है ना, पण तो परत 33 आठवड्यापर्यंत त्या जीवाचं कसं काय तिथे आयु बंद आहे, हा क्वेश्चन आहे मला. म्हणजे क्वेश्चन काय नाही. आता एखाद्याचं पहिल्या नरकात सपोज आहे तर पहिल्या नरकाचं तर जगन्यामध्ये 10,000 वर्ष त्याची आयु आहे ना, मग तो उत्कृष्ट 33 पर्यंत कसं काय पोहोचेल? तो स्वतःच्या कुकर्माने पोचणार ना. तो जर पोचला तर चांगले कर्म केले तर तो त्याने तो भोगलं पुष्कळ 10,000. पण मग परत तो तिथून मनुष्य किंवा एकदम दुसऱ्या भावात जाऊ शकतो ना, दुसऱ्या गतीत जाऊ शकतो. हो, तसं आलटून पालटूनच होतं ते. नरकातून नरकात होत नाही डायरेक्ट. हो. नरकातून नरकात होत नाही. एक गती परिवर्तन करावं लागतं, चेंज करावं लागतं. चेंज करून तो जर चांगले कर्म केला तर तो देवलोकी पण जाईल. तो काय सांगता येत नाही. किंवा परत तिर्यंची गती तेच तर सांगायला लागलो आहे. ते काउंट नाही करायचं. है ना, एक 20 वेळा वाचायला पाहिजे हे, मग कळतं. पहिला द्रव्य म्हणजे कुठल्या पद्धतीने काउंटिंग केलं, क्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीने काउंटिंग केलं, ते एकदम रिवाइज करायला ते जरा सारखं त्याचं जरा चिंतन मनन करायला पाहिजे, मग लक्षात येईल ते एकदम. आता जर कोणी हे फर्स्ट टाइम जर ऐकत असेल ना तर त्यांना कळणार नाही, अवघड जाईल. सगळ्यांचे साहजिक आहे, सगळ्यांना आपण है ना. ते पण आहे, ते डिटेल होतं फार सगळं.
गृहीत अगृहीत आणि मिश्र हे तिन्ही घेतलेलं आहे द्रव्य परिवर्तनामध्ये. तो मग तो टॉपिक फार मोठा होतो. मग ते आता हे जे बेसिक आहे ना ते समजायला पाहिजे आधी, म्हणून ते घेतलं नाही. क्षेत्राचे 2 सबपार्ट सांगितलेले ना, हा. क्षेत्र आणि काय परक्षेत्र. हां आमच्या लक्षात राहण्यासाठी स्वक्षेत्र म्हणजे काय, आपलं शरीर जे धारण करतो ना, छोट्यातून मोठ्यावर शरीर जेवढं क्षेत्र लागेल त्या शरीराला ते तेवढं एक युनिट